नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. दिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा डोंगस्ते येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. साई मंदिर व विष्णुराम मंदिर डोंगस्ते येथे सामाजिक कार्यकर्ते संतोष जोशी व प्रशांत ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंगस्ते गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. आपला वाढदिवस अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात, पण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळेचे दप्तर, चटई, वही, पेन, पेन्सिल इत्यादी वाटप करून आपला वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत घालवत सामाजिक बांधिलकी जपत हिंदू लोअर समाज संस्था अध्यक्ष पालघर तसेच महासंघ उपाध्यक्ष मुंबई महाराष्ट्र याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जोशी, राणा चिंचगर व डोंगस्ते गावातील अभियंता प्रशांत ठाकरे यांनी आपला वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. यापुढे विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीत अडथळा असेल तर नक्कीच मदत करू असे आश्वासनही दिले. सदर कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा परिषद शाळा विजयगडमधील माधव बांगर सर, जिल्हा परिषद शाळा पष्टेपडा येथील संदेश गुरुजी सर, जिल्हा परिषद शाळा मुळगाव येथील रमेश प्रधान सर येथील सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. तसेच हिंदी लोहार महासंघाचे अध्यक्ष आत्माराम व्यापारी, ग्रामपंचायत सदस्या सौ प्राश्वी प्रशांत ठाकरे, नईम शेख, हुपरी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रकांत भोईर सर, मोहन पाटील सर यांचे नुकताच MBBS पदवी धारण केले सुपुत्र रोहन मोहन पाटील हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार शेखर पवार व किरण दुपारे, सामाजिक कार्यकर्ते निलेश मेणे हे सुद्धा उपस्थित होते. तसेच चंद्रकांत भोईर सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच त्यांना प्लास्टिक संकलन कसे करावे याचेही मार्गदर्शन केले. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे.